मी सांगेन की स्तुती करणारी माणसं तर माणसाला मार्गापासून दूर नेण्याचं काम करत असतात आणि निंदा करणारी माणसं माणसाला साधनेमध्ये दृढ करत असतात. आणि म्हणून स्तुती करणाऱ्यापेक्षा सुद्धा माझे तुकोबाराय म्हणतात की निंदा करणाऱ्याची उपकार जास्त आहे. असो खळाईसे फार आम्हा तयाचे उपकार आणि करती पातकाची धुनी मूल न घेता साबणी. बघा बरं, तुम्ही जर एखाद्या शिष्याला किंवा सुनीला जर कपडे धुवायला दिले तर साबण तर मागेल ना. मामाजी साबण तर द्यावं लागेल ना तुम्हाला. चिकट मामाजी असला तर गोटा आणून देतो, हिरवा गोटा, तर कपडे आणखी खराब होतात. साबण तर द्यावं लागेल ना मामाजी. शिष्य असला, अरे कपडे धुवून गेले एवढे, अरे गुरुजी साबण तर द्यावं लागेल ना. सांगू, शिष्याला जर तुम्ही कपडे धुवायला दिले तर तो साबण मागेल. सुनीला कपडे धुवायला दिले ती साबण मागेल. धोब्याला कपडे धुवायला दिले तो पैसे मागेल. पण निंदा करणारा माणूस साबणही मागणार नाही, निंदा करणारा माणूस पैसेही मागणार नाही. आणि निंदा करून तुमचे पाप रूपे कपडे धुवून दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. याच्यापेक्षा काय उपकार असू शकतात महाराज. आणि म्हणून तर म्हटल्या जाते निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. असो वैसे खण फार फार, असो वैसे खण फार फार, असो वैसे खण फार फार, असो वैसे निंदकही असला पाहिजे. रावणाला विचारा शत्रू कसा असला पाहिजे. माझ्या शत्रूसारखा असला पाहिजे, याने माझं नाव मोठं केलंय असा शत्रू असला पाहिजे. सज्जनानो, आपल्या जीवनाचा सर्वांगाने विचार करणारी ही रामप्रभूची कथा आपण ऐकत आहोत. तुम्ही ऐकताय असं नाही, आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर ऐकतोय. श्रोत्याबरोबर आम्हाला सुद्धा ही कथा ऐकायला मिळते. आम्हाला सुद्धा ही कथा अनेकदा संदेश देते. ही कथा आम्हालाही म्हणत असते की तुम्ही लोकांना सांगताय पण तुमचं काय. आम्हाला सुद्धा आमचा चेहरा ही कथा दाखवते. आणि म्हणून कथा जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. सज्जनानो, या कथेचा आपण विचार करत होतो आणि विचार करत असताना आपण असा विचार करत होतो की रामप्रभू कौसल्या मातेला सांगण्यासाठी येत आहेत, दर्शन घेण्यासाठी येतात. कौसल्या माता पुन्हा पुन्हा राघवच्या डोक्याचं चुंबन घेते. आणि राघवजी ज्यावेळेला कौसल्या मातेला सगळा वृत्तांत सांगतायत त्यावेळेला कौसल्या माता राघवला म्हणते, राघव तू वनवासात जाणार? म्हटले हा मा. कोणी दिलाय तुला वनवास? बाबाची इच्छा आहे. अरे तुझ्या बापाची इच्छा असली तरी मी तुझी माय आहे, मी नाही जाऊ देणार तुला वनवासामध्ये. भरत गादीवर बसला तरी चालेल राघव, तुला वनवासात जाण्याची काय गरज आहे? मा, फक्त बाबाचीच इच्छा असती तर मी गेलोही नसतो मा, पण माझ्या आईची सुद्धा आज्ञा आहे मा. मी बोललो होतो एक वाक्य, जिने वनवास दिला तिला माझी आई म्हणण्याची पद्धत रघुकुलामध्ये आहे. आणि म्हणूनच रघुकुलाची कथा आजही जिवंत आहे, आजही जिवंत आहे. आई सहित वडिलाची आज्ञा जर तुला वनवासात पाठवायची असेल तर मग मात्र कौसल्या माता विचार करते. कौसल्या मातेच्या एका बाजूने स्नेह उभा राहतो, एका बाजूने धर्म उभा राहतो. कौसल्या माता विचार करते, मी धर्माचा विचार करू तर माझा स्नेह वनवासात जातो.
आणि स्नेहाचा विचार करू. धर्म जातो काय करू या धर्म स्नेह उभयमती भयगती साप चुचुंदरी राघव सुत करवो धर्म जाई अरु बंदो धर्म सुसृंजीच्या पाठीमाग साप लागला. पकडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं हा उंदीर नाही सुसृंजी आहे. सोडली तर मी मरतो, सोडली तर चुचुंदरी मरते, गिळली तर मी मरतो. भैगती साप चुचुंदरी केरी. काय करू मी आता. कौशल्या माता विचार करते की माझा स्नेह 14 वर्षानंतर परत येईल. रघुकुलातला गेलेला धर्म मात्र पुन्हा परत येणार नाही. माझी कौशल्या माता स्नेहाचा विचार करत नाही दादांनो, कौशल्या माता धर्माचा विचार करते. आपण स्नेहाचा विचार करणारी माणसं, स्नेहाचा. काही लोक धर्माचा विचार करणारी लोक आहेत. पण मला असं वाटतंय की विघातक धर्म वाढवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर आपण सुद्धा आपला विधायक धर्म वाढवण्याचा प्रयत्न का करू नये. विघातक धर्म, तुमचा धर्म हा विघातक, हिंदू विचारला जाते आणि गोळी मारला जाते, हा धर्म तुमचा, हा धर्म तुमचा. तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण, हिंदू आहात का म्हटले हा, लगेच गोळी मारला जाते, हा धर्म तुमचा, हा धर्म तुमचा. हिंदू म्हणून जर या हिंदुस्थान मध्ये कोणी गोळ्या मारत असेल तर मला असं वाटतंय की हिंदूंनी सुद्धा सावध होण्याची आता पाळी आलेली आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे, नेहमी प्रार्थना राहील. थोडा स्वर बदलेल एखाद्या वेळेला, आणखी येऊ आपण स्वरावर. मजहब नहीं सिखाता, मजहब नहीं सिखाता, आपस में पैर रखना. का दादा असं करतो आपण, का आपसामध्ये आपण भेद करतो आपस में का. अरे आपण पहिले हिंदू आहोत, नंतर मराठी आहोत. आपण पहिले हिंदू आहोत, नंतर मारवाडी आहोत. आपण पहिले हिंदू आहोत, नंतर माडी आहोत. दादांनो, आपण पहिले हिंदू आहोत. हा हिंदू धर्म जगवायचा असेल तर या हिंदू धर्माच्या आड आपली जात येऊ नये. आम्ही पहिले हिंदू आहोत, नंतर कोणीतरी आहोत. आणि म्हणून माझी विनंती राहील माझ्या दादांनो, हा धर्म जगवण्यासाठी. मजहब नहीं सिखाता, आपस में पैर रखना. हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदू है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. हम बुलबुले है सकी, गुलशिता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. कौशल्याच्या दरबारामध्ये माझे प्रभू आहेत. लक्ष्मणाला ही बातमी लक्ष्मणाला पोचत होते. समाचार जब लक्ष्मण पाये, व्याकुल विकल बदन उठी ढाये. कंप पुलकतन नयन शरीरा, गहे चरण अति प्रेम अधीरा.
लखनजीला ही बातमी समजल्यानंतर लखनजीला अत्यंत राग येतो आणि माझे लखन रामप्रभूकडे जात असताना रागारागाने जात आहेत आणि रागारागाने जात आहेत म्हणून त्यांच्या पायाचा आवाज येतो. दान 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 दान. शेषाचा अवतार पायाचा आवाज करत करत. लहान मुलं शाळेमध्ये जाताना जायचं नसेल तर पाया पडतात ना. दान 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 पायाचा आवाज करीत करीत. चित्र लक्षात घ्या. कौशल्याच्या सदनी लखनजी जातात. राग अनावर आहे म्हणून कोणाचं दर्शन घेत नाही. रामप्रभूच्या समोर उभे राहतात आणि लखनजी प्रभूला विचारतायत, दादा हा लखन, मी ऐकतो ती गोष्ट खरी आहे. हा लखन खरी आहे दादा, मी ऐकतो ती गोष्ट जर खरी असेल तर फार मोठा अन्याय आहे. हा लखन, हे खरंच आहे. अन्यायाला जर वेळीच प्रतिबंध नाही केला तर तो अन्याय शिरजोर होत जातो. हा लखन, हे खरंच आहे. कोणाचं ऐकून वनवासामध्ये चाललात दादा तुम्ही? त्या बापाचं. प्रोत्साहितो कैकय्या संतुष्टो यजिन पिता अमित्रभूतो निसंगम बद्धता वध्यतामपि. कैकयीच्या कामवासनेने आपलं भान हरवून आपल्याच मुलाच्या हितावर निखारे ठेवण्यासाठी जो बाप धजावला असेल तो बाप आपला मित्र असू शकत नाही. अमित्रभूतो, अमित्र आहे तो आपला. निसंगम बद्धताम, त्याला बांधून टाकावं आणि बांधून जमत नसेल तर वध्यतामपि. जो बाप देशाच्या विरोधात आहे, जो बाप देवाच्या विरोधात आहे, जो बाप धर्माच्या विरोधात आहे, लखनताम, बांधून जमत नसेल तर वध्यतामपि. त्या बापाचं ऐकून वनवासामध्ये चाललात दादा तुम्ही? मी नाही जाऊ देणार. मला आज्ञा पाहिजे. ज्याने तुम्हाला वनवासात पाठवलं असेल आज्ञा द्या. मी त्यांना अखंड वनवासात पाठवल्याशिवाय राहणार नाही. सरळ माणसाने नेहमी सरळच राहिलं पाहिजे. सुख असो वा दुःख असो, सुख असो वा दुःख असो, सुखामध्ये सरळ असलं पाहिजे, दुःखामध्ये सरळ असलं पाहिजे. त्यावेळेला सरळ माणसाची किंमत गावामध्ये वाढत जाते. बऱ्याचदा कधी कधी सरळपणा, कधी कधी वाकडेपणा. मग हे सरळ आहेत का वाकडे आहेत समजत नाही. माझे रामप्रभू इतके सरळ आहेत महाराज की या दुःखामध्ये सुद्धा हे मला वनवासामध्ये जावं लागते लखन. हे माझ्या आईमुळे नाही, हे माझ्या वडिलामुळे नाही. मग दादा तुम्ही वनवासात चाललाय कशामुळे? अरे गादीवर बसणार होता ना, कशामुळे वनवासात चाललाय तुम्ही? हा लखन, माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही, माझ्या वनवासाचं कारण माझे वडील नाहीत. विचारलं प्रभूला, तुमच्या वनवासाचं कारण आहे काय? प्रभू त्याचं उत्तर देतात, ऐका. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दूषणा गुणाचा. माय कैकयीना दोषी नभे दोषितात. राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दूषणा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जग
जगते पुत्र मानवाचा दूषणा कोणाचा. माझं प्रारब्ध आहे लखन, मला वनवासात जावं लागेल. लक्ष्मणा, हा दादा, आता 14 वर्ष पूर्ण होतील, आता मी परत येईल, तोपर्यंत अयोध्येचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझ्यावर. आणि लक्ष्मणा, एखाद्या वेळेला भरताने जर हे गादी नाही स्वीकारली तर या गादीचा सुद्धा तुला स्वीकार करावा लागेल. त्यावेळेला मात्र लखनजीला प्रभूचाही राग येतो. प्रभू, या गादीवर बसायला सांगता तुम्ही मला? ज्या गादीने तुम्हाला 14 वर्ष वनवासात पाठवलं, या गादीवर बसणार आहे मी, तुमचा भाऊ. दादा, या गादीची अभिलाषा करताय तुम्ही मला? माझा भाऊ जर वनवासात जात असेल तर लक्ष्मण अयोध्येत राहू शकत नाही. लक्ष्मणाला समजून सांगतात. लखनजी ऐकायला तयार नाहीत. असं वाटलं प्रभूला की लखनला सुमित्रा मातेची आज्ञा घ्यायला पाठवू. एखाद्या वेळेला सुमित्रा माता आई आहे ना, माया आहे ना, म्हणेल लक्ष्मणाला की लक्ष्मणा कशाला राघव नाही म्हणतो तर मग राहून जा दादा, असं म्हणेल. ऐकाकडे सुमित्रा मातेकडे लखनजी जातात. सुमित्रा मातेला सुद्धा ही बातमी माहीत नाही. लखनजी वनवासाचा पोशाख धारण करून ज्यावेळेला सुमित्रेच्या समोर उभे राहतात त्यावेळेला सुमित्रा रागावते. सुमित्रा म्हणते, लखन, हा मा, शरम नाही वाटत? कशाची मा? तुला माहित नाही की आज माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे म्हणून? हा मा, अरे ज्या दिवशी माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे त्या दिवशी मी तुझ्या अंगावर राजवैभवी पोशाख पाहणार होती. वनवासाचा पोशाख, शरम नाही वाटत? मोठ्याने गादीवर बसलं पाहिजे, लहानाने त्याची सेवा केली पाहिजे, परंपरा आहे रघुकुलाची, माहित नाही तुला? ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? माझ्या राघवच्या गादीबद्दल जर तुझा विचार अनुचित असेल तर तुला अयोध्येमध्ये राहण्याचा अधिकार नाही. वनवासात निघून जा. वनवासात जाण्यासाठी चालू. सगळा वृत्तांत ज्यावेळेला समजतो त्यावेळेला सुमित्रा मातेचा धीर जातो. सुमित्रा माता कैकेयीला दोष लावते. आणि ऐका, सुमित्रा माता लक्ष्मणाचा हात पकडते. लक्ष्मणा, हा मा, मग माझा राघव जर वनवासात जात असेल, ऐका, माझा राघव, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. माझा राघव जर वनवासात जात असेल तर मग तुझं अयोध्येत काय काम आहे? रामम दशरथम विद्धी मां विद्धी जनकात्मजा अयोध्याम अटवम विद्धी गच्छतात यथा सुखम. आजपासून तुझी आई मी नाही, आजपासून तुझी आई जानकी आहे. आजपासून तुझे वडील दशरथ नाहीत, आजपासून तुझे वडील श्रीराम आहेत. आणि आजपासून अयोध्या तुझ्यासाठी अयोध्या नाही, वनवास तुझ्यासाठी अयोध्या आहे. जा बाबा. तात तुम्हारे मातु वैदेही, तात तुम्हारी मातु वैदेही, पिता राम सब भाति स्नेही, पिता राम सब भाति स्नेही. तात तुम्हारे मातु वैदेही, तात तुम्हारी मातु वैदेही, पिता राम सब भाति स्नेही, पिता राम सब भाति स्नेही. तात तुम्हारी मातु वैदेही, पिता राम सब भाति स्नेही, भाति स्नेही, भाति स्नेही. माझ्याकडे कशाला आला?
तुझी आज्ञा घ्यायला आलो मा. माझी आज्ञा घेऊन जाणार तू. माझी आज्ञा घ्यायला जर तू आला असेल तर लक्ष्मणा, तू सुमित्रेच्या दुधाचा परिचय दिला नाही. माझ्या दुधाचा परिचय मला तेव्हा मिळाला असता की जेव्हा माझा लक्ष्मण मला न विचारता राघवसोबत 14 वर्ष निघून गेला असता. आईचं दर्शन घेतायत आणि आईचं दर्शन घेऊन लखनजी ज्या वेळेला समोर चालतायत महाराज, मायचा धीर जातो. माय आहे ना, शाळेतून मुलगा यायला थोडा वेळ झाला की घरदार करते बिचारी. 14 वर्ष वनवासात चाललाय, नाही भेट होणार. एका खांबाला पकडते सुमित्रा माता. सुमित्रा मातेचा धीर जातो आणि सुमित्रा माता एकदा लक्ष्मणाला आवाज देते, लखन, ओ मा, ओ लखन बेटे, आमा. माझ्या राघोची सेवा करत असताना तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, ईर्ष्या, मद आणि मोह येऊ नये. स्वप्नामध्ये येऊ नये मा. हा, स्वप्नामध्ये सुद्धा येऊ नये. स्वप्न केव्हा पडत असते मा? झोपल्यानंतर पडत असते ना. स्वप्न जर झोपल्यानंतर पडत असेल, राग, रोष, ईर्ष्या, मद, मोह माझ्या स्वप्नामध्ये येऊ नये अशी जर माझ्या आईची इच्छा असेल तर सुमित्रेचा लखन याच ठिकाणी प्रतिज्ञा करते की 14 वर्ष झोपणारच नाही. तर मग स्वप्न कसं पडेल? राग रोष ईर्ष्या मद मोह, राग रोष ईर्ष्या मद मोह, जन सपने इनके सब हो, जन सपने. झोपल्यानंतर स्वप्न पडत असते ना मा. नाही तुझी इच्छा आहे ना, माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा लक्ष्मण 14 वर्ष झोपणार नाही. स्वप्न कसं पडेल? असं स्वप्न